मंडळी, नेहमीच आपण काळ्या धान्यांची आमटी किंवा कालवण करतो. चला तर आज आपण मस्त असा गावरान पद्धतीने बनवलेला काळ्या धान्यांचा मसाला भात बनवूया. खायला असा अप्रतिम लागतो. त्यासाठी इथं सुकं खोबरं, कांदा भाजून घ्यायचा आहे. 20-25 लसूण पाकळ्या सोलून घ्यायच्या आहेत. इथं आता मी शक्यतो तांदूळ आहे तो इंद्रायणीचा तांदूळ घ्यायचा आहे. तुम्ही कोणत्याही वासाचा तांदूळ घेतला तरी चालेल. इथे मी 2 वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे. आणि आता आपण हा जो काळा घेवडा बघताय तर हा काळा घेवडा आपल्या मळ्यातील आहे, तर आपण त्याचे दाणे काढून घेऊया. याला काळा घेवडाही बोलतात, काळे दाणे बोलतात किंवा फराशीची डाळ याची सुकून केली जाते. तर हा काळा दाणा आहे तो मी 1 वाटी सोलून घेतलेला आहे. त्यानंतर तो पाण्यात घालून घ्यायचा आहे. आता आपला कांदा खोबरं भाजून झालेले, त्यात लसूण पाकळ्या घालून बारीक करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर टोमॅटो, कोथिंबीर आणि आलं आहे त्याची वेगळी पेस्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर एक छोटा बटाटा घेतलेला आहे आणि अर्धा कांदा घेतलेला आहे तो चिरून घ्यायचा आहे. आता एका चिरलेला बटाटा काळ्या दाण्यांमध्ये घालून घेतलेला आहे. त्यानंतर कांदा चिरून घेतला आणि एक कुकर घेतलेला आहे. त्या कुकरमध्ये 2.5 पळी तेल घालून घेतलं. त्यावर चिरलेला कांदा परतून घेतला. कांदा परतल्यावर त्यावरती ओलं वाटाणे ते 3 चमचे घालून घेतलं. तेल सुटेपर्यंत ते भाजून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये मीठ, चटणी, हळद, किचन किंग मसाला घालून पुन्हा परतून घेतलेला आहे. ते मसाले चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. मसाले परतल्यानंतर त्यावरती जी टोमॅटोची प्युरी करून घेतली होती ती परत 3 चमचे घालून घ्यायचे आणि परत तेल सुटेपर्यंत मसाला आहे तो चांगला भाजून घ्यायचा आहे. मसाला भाजत आला की त्यावरती मग जे दाणे आणि बटाटा घेतला होता तो घालून घ्यायचा आहे आणि एक 3 ते 4 मिनिटं चांगलं परतून घ्यायचे. दाणे थोडेसे परतल्यानंतर त्यावरती जो आपण धुवून घेतलेला तांदूळ होता तो घालून घ्यायचा आहे. तांदूळ आणि दाणे, बटाटा, मसाला हे सगळं मिश्रण आहे ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. कमीत कमी 5 मिनिटं असंच याला अशी वाफ काढून घ्यायची. याच्यावरती झाकण ठेवलं तरीही चालू शकतं. हळूहळू तांदळाचा कलर आहे तो ट्रान्सपरंट होतो आणि त्यानंतर त्यावरती 4 वाटी त्याच वाटीने मी पाणी घालून घेतलेलं आहे. इथं बघू शकता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते पाणी त्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता इथं 4 वाटी पाणी आपण घातलेलं आहे. त्यावरती फ्रेश कोथिंबीर घालायची, मिक्स करायचं, चवीनुसार मीठ ते चेक करायचं आणि त्यानंतर त्यावरती मिठाची गरज असल्यास थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि त्यानंतर कुकरचं झाकण बंद करून याला 3 शिट्ट्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत. तर इथं बघू शकता कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर आता आपला थंड झालेला आहे. अप्रतिम असा वास सुटलेला आहे आणि एकदम असा घमघमाट सुटलाय. अप्रतिम असा भात झालेला आहे. चला तर आता गरमागरम येतो पण सर्व करून घेऊया. खायला खूप असा टेस्टी लागतो. चला तर अशा पद्धतीचा भात तुम्ही नक्की बनवून बघा. नेहमीच आपण कालवण किंवा आमटी बनवत असतो किंवा मग भाजी बनवली जाते, तर त्यापेक्षा अशा पद्धतीचा भात तुम्ही बनवू शकता. इथपर्यंत जर रेसिपी बघत असाल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा अशाच आपल्या काही रेसिपींसाठी. पावटा भातची रेसिपी मी युट्यूबवरती अपलोड केलेली, सोडा भातची रेसिपी युट्यूबवरती अपलोड केली, तुम्हाला संगीता सोमी किचनवरती पाहता येईल. ही रेसिपी डिटेलमध्ये बघायची असेल तर तीही तुम्हाला संगीता सोमी किचनवरती पाहता येईल.